बीड शहरामध्ये रस्त्यासाठी नागरिक आक्रमक झाले। नगर रोड ते पालवन चौकापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे। जमा झालेल्या पाण्यामध्ये बीडकरांनी लोटांगण आंदोलन केलं तर खड्डेमय आणि खराब रस्त्यावरून नागरिक आक्रमक झाले। स्थानिक आमदारांनी आंदोलनाच्या स्थळी भेट दिलेली आहे। कुणी काम करायला तिथं तयार नाहीत। 3 DPDC झाल्यात, वरतून सुद्धा शासनाकडून तिथं निधीची तिथं अडचण येते। पण हे उर्वरित जे काही रस्ते राहिले ह्याचे आमचे प्रस्ताव तयार आहेत आणि लवकरात लवकर पुढच्या ह्या बैठकीला तुम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा ह्या संदर्भातला अनेकदा आम्ही मांडतो। पण काही जरी झालं तर पण निधीची जी नसल्यामुळे ही अडचण आहे। पण पुढच्या काळामध्ये जेव्हा अजितदादा इथे बैठकीला येतील तर आमच्या या भागातल्या जे उर्वरित लोकांचे जिथे रस्ते राहिले त्या संदर्भातलं डेलिगेशन आम्ही दादांना भेटू। रोहित दादा, गेल्या 1 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मात्र हे प्रशासन कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही। मला लेखी आश्वासन दिलं होतं या रस्त्यावरचे आम्ही खड्डे तरी भरू, हे देखील भरले नाहीत। आता हे पालकमंत्री अजित पवार आहेत, हे तरी निदान ह्या रस्त्याचं काम मार्गी लावणार आहेत का? आता शासनाची पहिली मन आहे की शासनाचं काम वर्षभर थांब, आता वर्ष बी झालं ना, हे शासन केव्हा काम करणार आहे? आता आम्हाला पार मरायची बारी आली ना। 10 वर्ष झाले या रस्त्याची अवस्था बेकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।